गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला पुढचा मुद्दा आहे ऑक्सिडीकरण व क्षपण. मागील व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या व्याख्या पाहिल्या होत्या थोडक्यात. आता पूर्ण पाहू. तर ऑक्सिडीकरण व क्षपण यांच्या आपण चार व्याख्या केल्या होत्या प्रत्येकी. पहिली होती की ऑक्सिडीकरणामध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो, म्हणजेच ऑक्सिजन मिळवला जातो. त्याच्या विरुद्ध क्षपणची होती की ऑक्सिजन काढून टाकला जातो. ऑक्सिडीकरणमध्ये ऑक्सिजन मिळवला जातो, क्षपणमध्ये तो काढून टाकला जातो. दुसरं होतं ऑक्सिडीकरणमध्ये हायड्रोजन काढून टाकला जातो, तर क्षपणमध्ये हायड्रोजन मिळवला जातो विरुद्ध. त्यानंतर ऑक्सिडीकरणमध्ये आपण पाहिलं की जे धातू मूलद्रव्य आहेत ते इलेक्ट्रॉन गमावतात किंवा देतात, तर याच्या विरुद्ध क्षपणमध्ये जे अधातू मूलद्रव्य आहेत ते इलेक्ट्रॉन स्वीकारतात किंवा घेतात. ऑक्सिडीकरणमध्ये इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे त्यांचं धनायन तयार होत असतं, त्यामुळे त्यांची जी ऑक्सिडीकरण किंवा ऑक्सिडेशनची अवस्था आहे ती शून्याकडून +1 म्हणजे 1 ने वाढत असते. याच्या विरुद्ध क्षपणमध्ये ऋण प्रभाव वाढत असतात. याचा अर्थ त्यांचे ऑक्सिडीकरण जे आहे, ऑक्सिडीकरणाची अवस्था ती कमी होत असते. तर पहा, या ठिकाणी ऑक्सिडीकरण व क्षपण यांच्या व्याख्या आहेत. त्यातली पहिली आहे ऑक्सिडीकरण. ऑक्सिडीकरणाच्या इथे अभिक्रिया दिलेला आहे 2 Mg अधिक ऑक्सिजन O2 तयार झाला 2 MgO मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजे काय झालं, ऑक्सिजन स्वीकारलेला दिसतोय, इथे ऑक्सिजन मिळालेला दिसतोय. दुसरे कार्बन अधिक ऑक्सिजन तयार झाला कार्बन डायऑक्साईड, इथे सुद्धा ऑक्सिजन मिळवलेला आहे. तिसऱ्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन काढून टाकलेला दिसतोय, मॅग्नेशियम हायड्राइड MgH2 तयार झाला, मॅग्नेशियम आणि हायड्रोजन वायू मुक्त झाला. याचा अर्थ हायड्रोजन निघून गेलेला आहे, याला सुद्धा ऑक्सिडीकरणच म्हणतात. दुसऱ्याच्यात पहा CH3CH3, याचं नाव आहे इथेन. इथेन यातला 1 आणि 1 असे 2 हायड्रोजन निघून गेले आणि दोघांमध्ये दुहेरी बंध आलेला आहे. तयार झाला CH2 दुहेरी बंध CH2 अधिक हायड्रोजन वायू मुक्त झाला, इथेन तयार झाला. म्हणजे पहिल्या 2 अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन मिळवलेला दिसतो आणि नंतरच्या 2 अभिक्रियेमध्ये हायड्रोजन मुक्त झालेला दिसून येतो. हे सर्व जे आहेत हे ऑक्सिडीकरणाचेच अभिक्रिया आहेत. मग ऑक्सिडीकरणाची व्याख्या काय होते, ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रिया कारकाचा ऑक्सिजनशी संयोग म्हणजे मिळून संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रिया कारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रिया कारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रिया कारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो किंवा हायड्रोजन काढून टाकला जातो त्याला म्हणतात ऑक्सिडीकरण. त्याच्यानंतर पहा, आणखीन काही व्याख्या आहेत. काही ऑक्सिडीकरण अभिक्रिया विशिष्ट रासायनिक पदार्थांच्या उपयोगाने घडवून आणतात किंवा घडवून येतात. इथे आहे इथिल अल्कोहोल CH3CH2OH, याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. इथे ऑक्सिडीकरण करण्यासाठी एक पदार्थ वापरलेला आहे, त्याला म्हणतात ऑक्सिडक. त्याचं नाव आहे पोटॅशियम क्रोमेट K2Cr2O7, पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 H2SO4. म्हणजेच सल्फ्युरिक ऍसिडच्या संपर्कामध्ये किंवा त्याच्याच एकत्रीकरणानेच ही अभिक्रिया होते. इथे चौकोनात ऑक्सिजन दाखवलेला आहे. चौकोनात दाखवण्याचा अर्थ आहे नवजात ऑक्सिजन, असा त्याचा अर्थ आहे. नवजात म्हणजे न्यू बॉर्न, म्हणजे आत्ताच तयार झालेला ऑक्सिजन. म्हणजे रासायनिक अभिक्रिया चालू असतानाच हा तयार झालेला आहे, म्हणून त्याला नवजात ऑक्सिजन म्हणतात. तर इथे पहा, ऑक्सिजन वाढलेलं आहे. 1 ऑक्सिजन होतं, इथे 2 वाढले. CH3COOH नाव आहे ऍसिटिक ऍसिड किंवा इथेनॉइक आम्ल. हे नाव पुढे गेल्यानंतर आपण पूर्ण पाहणार आहोत. तर इथे 1च ऑक्सिजन होता, आता 2 ऑक्सिजन झाले. म्हणजेच काय झालं, तर ऑक्सिजनचा संयोग झाला किंवा ऑक्सिजन इथे वाढलेला दिसून येतो, याला म्हणतात ऑक्सिडीकरण. येथे एथिल अल्कोहोल या अभिक्रिया कारकाच्या ऑक्सिडीकरणासाठी आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिजन उपलब्ध करून देतो. असे जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना ऑक्सिडक असे म्हणतात.
जे पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना म्हणतात ऑक्सिडक. शब्द लक्षात ठेवा. व्याख्या दोन झाल्यात, ऑक्सिडीकरणाची एक आणि ऑक्सिडकची एक. जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना ऑक्सिडक असे म्हणतात. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का की नियंत्रित ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी विविध रासायनिक ऑक्सिडक वापरतात. नियंत्रित म्हणजे ऑक्सिजन फक्त काही प्रमाणात आपल्याला जर आवश्यकतेच उत्पादित हवं असेल तर आपल्याला ती रासायनिक अभिक्रिया नियंत्रित हवी. मग नियंत्रित हवी असेल तर K2Cr2O7 H2SO4 म्हणजेच पोटॅशियम डायक्रोमेट इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्रिक ऍसिड. दुसरा KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट H2SO4 म्हणजे सल्फ्रिक आम्ल. हे काही नेहमीच्या वापरातील रासायनिक ऑक्सिडक आहेत. हायड्रोजन पेरॉक्साइड H2O2 हा सौम्य ऑक्सिडक म्हणून वापरला जातो. ओझोन हा सुद्धा एक रासायनिक ऑक्सिडक आहे. रासायनिक ऑक्सिडकांपासून निर्माण झालेला नवजात ऑक्सिजन ऑक्सिडीकरणासाठी वापरला जातो. म्हणजे काय, O3 तयार झाला O2 अधिक चौकोनी कंसात O म्हणजे नवजात ऑक्सिजन. तसंच हायड्रोजन पेरॉक्साइड मध्ये सुद्धा नवजात ऑक्सिजन तयार होतो. H2O2 तयार झाला H2O अधिक नवजात ऑक्सिजन O. तसंच पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 अधिक 4 H2SO4 तयार झाला पोटॅशियम सल्फेट K2SO4 अधिक Cr2SO4 थ्राइस म्हणजेच क्रोमियम सल्फेट अधिक 4 H2O अधिक 3 नवजात ऑक्सिजन तयार झाले. चौकोनी कंसात दाखवलेले आहे. तसंच पोटॅशियम परमॅंगनेट सुद्धा तयार करतो. 2 KMnO4 अधिक 3 H2SO4 तयार झाला K2SO4 अधिक 2 MnSO4 अधिक 3 H2O अधिक 5 नवजात ऑक्सिजन. नवजात ऑक्सिजन ही ऑक्सिजन रेणू तयार होण्यापूर्वीची अवस्था आहे. हे ऑक्सिजनचे अभिक्रियाशील रूप आहे. ते चौकोनात ऑक्सिजन असे लिहून दर्शवतात. म्हणजे हे जे आहेत ऑक्सिजन हे नवजात ऑक्सिजन आहे आणि हे जास्त अभिक्रियाशील असतात म्हणून त्यांना चौकोनी कंसात लिहिलेलं असतं. पुढे पहा, पोटॅशियम परमॅंगनेट हा रासायनिक ऑक्सिडक आहे. हे आपण आत्ताच पाहिले. तर पुढील अभिक्रिया पहा, 2 KMnO4 अधिक 10 FeSO4 अधिक 8 H2SO4 तयार झाला K2SO4 अधिक 2 MnSO4 अधिक 5 Fe2SO4 3 अधिक 8 H2O. या अभिक्रियेत आम्लाच्या उपस्थितीत KMnO4 ने कोणाचे ऑक्सिडीकरण केले. आता इथे KMnO4 ने कोणाचं ऑक्सिडीकरण केलं तर पहा FeSO4 इथे ऑक्सिजन 4 होते, आता किती झाले 4 त्रिक 12 झालेले आहेत. म्हणजे FeSO4 चे येथे FeSO4 चे रूपांतर Fe2SO4 3 मध्ये झाले. हे रूपांतर म्हणजे ऑक्सिडीकरण कसे ते पहा. 2 FeSO4 तयार झाला Fe2SO4 3 म्हणजे काय झालं ऑक्सिजन वाढलेले आहेत. आयनिक अभिक्रिया पाहिली तर Fe2 अधिक अधिक SO4 2 ऋण तयार झालाय 2 Fe3 अधिक अधिक 3 SO4 2 ऋण. म्हणजे झालंय काय तर इथे पहा धन 2 हा ऑक्सिडीकरण त्याच्या अभिक्रिया किंवा त्याच्यावर असलेला ऑक्सिडेशन स्टेट म्हणतात त्याला ती आहे. आणि इथे महत्व किती झालेत अधिक 3 म्हणजे काय झालं धनप्रभार 1 ने वाढलेला आहे. याचा अर्थ इथे काय झालंय ऑक्सिडीकरण झालेलं आहे. वरील रूपांतरात जो निव्वळ बदल होतो तो पुढील प्रमाणे निव्वळ आयनिक अभिक्रियेत दर्शवता येतो. म्हणजेच Fe2 अधिक त्याच्यापासून तयार झालेला आहे Fe3 अधिक म्हणजे फेरसचा झाला फेरिक. ही निव्वळ आयनिक अभिक्रिया KMnO4 ने घडवून आणलेले ऑक्सिडीकरण दर्शवते. फेरस आयनापासून फेरिक आयन बनतो तेव्हा धनप्रभार 1 एककाने वाढतो. हे होताने फेरस आयन 1 इलेक्ट्रॉन गमावतो. यावरून आपल्याला ऑक्सिडीकरण म्हणजे काय तर 1 किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे अशी नवी व्याख्या समजते. आपण ह्या चारही पाहिलेले आहेत की इलेक्ट्रॉन देतो धनप्रभार वाढतो हे सगळंच पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्या 4 अभिक्रिया.
रासायनिक समीकरण 6 मध्ये वनस्पती, ठीक आहे, तिथे सुद्धा ऑक्सिडीकरण झालेलं आहे, नाही क्षपन झालेलं आहे, तिथे हायड्रोजन मिळवला गेलेला आहे. ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रिया कारके, ही व्याख्या आहे क्षपनची, ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रिया कारके किंवा अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात म्हणजे स्वीकारतात त्या अभिक्रियांना क्षपन अभिक्रिया असे म्हणतात. त्याचप्रमाणे ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते अशा अभिक्रियांना सुद्धा क्षपन असे म्हणतात. जसं ऑक्सिडीकरण मध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो किंवा संयोग होतो आणि हायड्रोजन काढून टाकला जातो, तसं इथे हायड्रोजन स्वीकारला जातो किंवा ऑक्सिजन काढून टाकला जातो, निघून जात असतो. जो पदार्थ क्षपन घडवून आणतो त्या पदाला क्षपनक असे म्हणतात. तिथे पाहिलं ऑक्सिडीकरण मध्ये जो ऑक्सिजन उपलब्ध करून ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतो त्याला म्हणतात ऑक्सिडक, आणि इथे आहे क्षपनक, हा फरक आहे. उदाहरण आहे, जेव्हा काळ्या कॉपर ऑक्साईड वरून हायड्रोजन वायू प्रवाहित केला जातो तेव्हा तांबूस रंगाचे तांबे मिळते. कॉपर ऑक्साईड म्हणजे CuO आणि अधिक हायड्रोजन वायू, हायड्रोजन त्याच्यामध्ये मिक्स केला तर काय झालं, ऑक्सिजन निघून गेला, तयार झाला कॉपर, तांबा अधिक पाणी, म्हणजे इथे हायड्रोजन काढून ऑक्सिजन काढून टाकलेलं आहे, म्हणून याला म्हणतात क्षपन. इथे विचारलंय या अभिक्रियेत क्षपनक कोण आहे, तर तुम्हाला काय वाटतं, तर हायड्रोजनने काय केलं, ऑक्सिजनचा कॉपर ऑक्साईड मधला ऑक्सिजन घेऊन गेलेला आहे, म्हणजे हायड्रोजनने याचं क्षपन केलं, म्हणून हायड्रोजन हा क्षपनक आहे. तसेच कोणत्या अभिकारकाचे क्षपन झाले, कोणाचं झालं, तर कॉपर ऑक्साईडचं झालं. पहा, या अभिक्रियेच्या वेळी कॉपर ऑक्साईड मधील ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो, अर्थात कॉपर ऑक्साईडचे क्षपन होते तर हायड्रोजनचा रेणू ऑक्सिजन अणू स्वीकारतो व पाणी तयार होते, म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते. अशा प्रकारे ऑक्सिडीकरण व क्षपन या अभिक्रिया एकाच वेळी घडतात. ऑक्सिडकामुळे क्षपनकाचे ऑक्सिडीकरण होते व क्षपनकामुळे ऑक्सिडकाचे क्षपन होते. या वैशिष्ट्यांमुळे क्षपन अभिक्रिया व ऑक्सिडीकरण अभिक्रिया अशा दोन पदांऐवजी रेडॉक्स अभिक्रिया अशा एकाच पदाचा वापर करतात. म्हणजे इथे दोन्ही झालेले आहेत, कॉपर ऑक्साईडचं क्षपन झालं आणि हायड्रोजनचं ऑक्सिडीकरण झालं. या दोन्ही अभिक्रिया एकाच रासायनिक अभिक्रियेत घडून येतात, म्हणून त्याला म्हणतात रेडॉक्स, म्हणजे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन असं म्हणून रेडॉक्स. पहा इथे दाखवलं, रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे क्षपन आणि ऑक्सिडीकरण मिळून तयार झालेले आहे. रेडॉक्स रिएक्शन इंग्लिश मध्ये समजेल, रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, रिडक्शन अधिक ऑक्सिडेशन, म्हणून ZRED आणि OX असं घेतलेले म्हणून रेडॉक्स म्हणतात त्याला. व्याख्या जर तुम्हाला करायची म्हणजे सोपं, रेडॉक्स अभिक्रिया म्हणजेच काय की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन्हीही ऑक्सिडीकरण व क्षपन एकामागून एक घडून येतात त्यांना म्हणतात रेडॉक्स अभिक्रिया. रेडॉक्स अभिक्रियेचे अजून काही खाली उदाहरणं आहेत पहा, आणि त्यांनी विचारलं की याच्यातला क्षपनक व ऑक्सिडक ओळखा. 2H2S अधिक SO2 तयार झाला. 3S म्हणजे सल्फर धातू अधिक सल्फर हा स्थायीरूप तयार झाला, म्हणून इथे अधोपती हा बाण दाखवलेला आहे, अधिक 2H2. तर यामध्ये नीट विचार करा, ऑक्सिजन कोणी सोडलाय, काढून टाकलाय, पहा हायड्रोजनने ऑक्सिजन स्वीकारलेला आहे, म्हणजे हायड्रोजनचं म्हणजेच H2S झालंय ऑक्सिडीकरण, दिसतंय. आणि ऑक्सिजन कोणी सोडलाय, सल्फर डायऑक्साइडने सोडून दिला याच्याकडे, म्हणून सल्फर डायऑक्साइड झालं क्षपन. लक्षात येतंय, H2S ने याचं ऑक्सिडीकरण केलं आणि सल्फर डायऑक्साइडचं झालं क्षपन. ज्याचं ऑक्सिडीकरण झालं तो असतो क्षपनक आणि ज्याचं क्षपन झालं तो असतो ऑक्सिडक. म्हणजे इथे H2S असणार क्षपनक आणि SO2 असणार ऑक्सिडक. दुसऱ्या याच्यात पहा, MnO2 अधिक 4HCl, MnO2 अधिक 4HCl तर झाला MnCl2 अधिक 2H2O अधिक Cl2. मग येथे काय झालंय, MnO2 यातला ऑक्सिजन निघून गेला, म्हणजे याचं काय झालंय, MnO2 चं
ऑक्सिजन निघून गेला तर क्षपण. MnO2 झालं क्षपण. पहा इथे ऑक्सिजन नाहीये. तर हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये हायड्रोजन होता तो निघून गेला. हे पहा क्लोरीन राहिला, फक्त क्लोरीन राहिला. याचा अर्थ याचा झाला ऑक्सिडन. याचं झालं क्षपण, याचं झालं ऑक्सिडीकरण. बरोबर. मग ऑक्सिडीकरण याचं क्षपण झालं म्हणून हा आहे ऑक्सिडक आणि याचं ऑक्सिडीकरण झालं म्हणून हा आहे क्षपणक. शब्द विरुद्ध लक्षात ठेवायचे. ज्याचं ऑक्सिडीकरण होतं तो काम करतो क्षपणक म्हणून, ज्याचं क्षपण होतं तो काम करतो ऑक्सिडेक म्हणून. विरुद्ध आहे, लक्षात ठेवा. ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे, तर क्षपण म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारणे. हे पण आपण ही एक व्याख्या पाहिली होती. ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे, तर क्षपण म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारणे. Fe3+ म्हणजे Fe3 अधिक क्षपण होणे, Fe2 अधिक तयार होणे ही क्षपण अभिक्रिया इलेक्ट्रॉनिक संज्ञेचा वापर करून. काय सोपा, Fe3 अधिक 1 इलेक्ट्रॉन लिहिला तर तयार होतो Fe2. बरोबर. विचार करा की घरातील ॲल्युमिनियमच्या भांड्यांच्या पृष्ठभागावरची चकाकी काही दिवसांनी कमी होऊन ती निस्तेज होतात. असे का? तर ॲल्युमिनियमच्या भांड्यावरती ॲल्युमिनियम जे आहे त्या ॲल्युमिनियमचं ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच्यावरती ॲल्युमिनियम ऑक्साईड नावाचा थर येत असतो आणि त्यामुळे त्याची चकाकी कमी झालेली असते. म्हणजे एक प्रकारे त्याचं ऑक्सिडीकरण झालेलं असतं. अणूवरील किंवा आयनावरील धनप्रभाव जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभाव कमी होतो तेव्हा त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. आता आपण पाहिलं की धनप्रभाव वाढला तर ऑक्सिडीकरण, ऋणप्रभाव वाढला तर क्षपण. तसंच इथे आहे. अणूवरील किंवा आयनांवरील धनप्रभाव जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभाव कमी होतो तेव्हा त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात आणि जेव्हा धनप्रभाव कमी होतो किंवा ऋणप्रभाव वाढतो तेव्हा त्याला क्षपण म्हणतात. त्याच्या विरुद्ध आहे. इथे पहा Feचं ऑक्सिडीकरण झालं, FeO तयार झाला आणि FeOचं पुन्हा क्षपण झालं तर मागे आलं तर Fe तयार होतं. FeOचं पुन्हा ऑक्सिडीकरण झालं तर Fe2O3 तयार होतं आणि त्याचं पुन्हा क्षपण झालं तर FeO. म्हणजे या ठिकाणी हे दिसून येत असतं. तुम्हाला माहिती आहे की पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. तेथे सायटोक्रोम C ऑक्सिडेज या विकाराचं नाव लक्षात ठेवा. सायटोक्रोम C ऑक्सिडेज या विकाराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ही अभिक्रिया घडवून आणतो. म्हणजे आपल्या शरीरात रेडॉक्स अभिक्रिया घडवणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे किंवा विकार आहे सायटोक्रोम C ऑक्सिडेज. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढचा अभिक्रिया आहे क्षरण. क्षरण म्हणजे गंजणे. हा शब्द आपल्याला गंजणे हा शब्द चांगला माहिती आहे. क्षरण म्हणजे झीज होणे असा शब्द आहे. तर लोखंडाचे आपण पाहतो की झीज होते किंवा ज्यावेळेस ते गंजते त्याच्यावरती तांबूस रंगाचा थर येतो आणि हळूहळू तो गंजायला लागतो, त्याला आपण गंजणे म्हणतो. इथे एक प्रयोग दाखवलेला पहा. 4 परीक्षणाळ्या, 4 छोटे लोखंडी खिळे, रबरी बुच, रासायनिक पदार्थ आहे निर्जल कॅल्शियम क्लोराईड, तेल, उकळलेले पाणी इत्यादी. 4 परीक्षणालय घेऊन एका टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवा. एका परीक्षणालयात थोडे उकळलेले पाणी घेऊन त्यावर तेलाचा थर घ्या. म्हणजे 1 नंबर मध्ये पहा उकळलेलं पाणी त्याच्यावर तेलाचा थर आहे. दुसऱ्या परीक्षणालयात थोडे मिठाचे द्रावण घ्या. तिसऱ्या परीक्षणालयात फक्त हवाच आणि चौथ्या परीक्षणालयात थोडेसे निर्जल कॅल्शियम क्लोराईड घ्या. निर्जल म्हणजे पाणी नसलेला, फक्त कॅल्शियम क्लोराईड. आता प्रत्येक परीक्षणालयात एक छोटा लोखंडी खिळा टाका. चौथी परीक्षणालय रबरी बुचाने बंद करा. 4ही परीक्षणालय काही दिवस तशाच ठेवा. काय दिसेल तर काही दिवसानंतर 4ही परीक्षणालयांमध्ये खिळ्यांचे निरीक्षण करा. तुम्हाला काय आढळून आले तर कोणत्या परीक्षणामध्ये खिळे गंजले. गंजण्यासाठी पाणी व हवा या दोन्हींची आवश्यकता असते. सगळ्यात महत्वाचं पाणी आणि हवा. क्षारांच्या सानिध्यात गंजण्याची क्रिया जलद होते. हे 2 वाक्य महत्वाचे आहे की गंजण्यासाठी पाणी व हवा लागते आणि क्षार म्हणजे मिठाच्या सानिध्यात गंजण्याची क्रिया जास्त जलद होत असते. तुम्ही रोजच्या जीवनात रेडॉक्स अभिक्रियांचा परिणाम पाहिला आहे का? नवीन 2 चाकी अथवा 4 चाकी वाहने
चकचकीत दिसतात. या उलट जुन्या वाहनांची चकाकी गेलेली असते. त्यांच्या धातूंच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस रंगाचा स्थायीरूप थर जमा झालेला दिसतो. त्या थरास गंज असे आपण म्हणतो. धातूंच्या पृष्ठभागावर एक तांबूस रंगाचा थर दिसतो आपल्याला, त्याला आपण गंज म्हणतो. त्याचे रासायनिक सूत्र आहे Fe2O3H2O. सूत्र लक्षात ठेवा, रिकाम्या जागेसाठी विचार जाऊ शकता. Fe2O3H2O. लोखंडावरील गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही. हा गंज विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो. लोखंडाच्या पृष्ठभागातील वेगवेगळा भाग धनाग्र व ऋणाग्र बनतात. आता इथून पुढे जो मुद्दा आहे तो वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. आता हे जे इथे रासायनिक अभिक्रिया वेगळे दिलेले आहे, यांच्यासाठी आकृती आहे. ती आकृती तुम्हाला काढावं लागेल. इथे मी दाखवतो. ही आकृती तिथे तुम्हाला काढावं लागेल. पहा, हे जे म्हटलंय ना, पुढील चित्राचे निरीक्षण करा व रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा. ती इथे आहे की हा जो आहे तो लोखंडाचा पत्रा दाखवलेला आहे. पहा, त्याला Fe म्हटलेलं आहे, लोखंड किंवा लोह म्हटलंय. एक जो बाजू आहे ती ऋणाग्र म्हणून काम करते, दुसरी आहे ती धनाग्र म्हणून काम करते. आणि त्याच्यावरती आहे पाण्याचा थेंब. पाण्याचा थेंब हा विद्युत वाहक किंवा विद्युत धारा वाहून नेण्याचं काम करत असतो. इथे गंज जमा झालेला आहे, त्याचं रेणूसूत्र आहे Fe2O3H2O. इथे दिलेलं आहे. पहा, जमा झालेला गंज Fe2O3H2O. ठीक आहे. इथे इलेक्ट्रॉनचं वहन दिसतं. पहा, इलेक्ट्रॉन एका ठिकाणी दिसतं आणि ह्या रासायनिक अभिक्रिया आहे. ती जे लिहायचा आहे ना तो मुद्दा, त्यासाठी ही आकृती काढायची आणि मग तो मुद्दा लिहायचा. महत्वाचा आहे, विचारला जातो बोर्डसाठी. ठीक आहे. तर पहा, सोपं आहे, जास्त अवघड नाही. अगोदर आकृती काढा, मग इथे लिहा. लोखंडावरील गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही. हा गंज विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो. लोखंडाच्या पृष्ठभागावरील वेगवेगळे भाग धनाग्र व ऋणाग्र बनतात. आपण पाहिलं, एक बाजू धनाग्र आणि दुसरी ऋणाग्र. धनाग्र भागात आयोडन किंवा एनोड पाशी Fe चे ऑक्सिडीकरण होऊन Fe2 अधिक तयार होतो. धनाग्रावरती एनोडचं ऑक्सिडीकरण होतं, म्हणजे ऑक्सिडीकरण होतं कशाचं? तर Feचं ऑक्सिडीकरण पहा. Fe स्थायू तयार झाला Fe2 अधिक aqueous म्हणजे जलीय द्रावण अधिक 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे काय झालं तर Fe ने 2 इलेक्ट्रॉन सोडलेत. कुठे झालं? हे एनोड वरती. याला म्हणतो आपण ऑक्सिडीकरण. ऋणाग्र भागात ऑक्सिजनचे क्षपण होऊन पाणी तयार होते. आता हवेतील ऑक्सिजन जो आहे त्याचं क्षपण होतं. तो ऑक्सिजन अधिक 4H+ म्हणजेच आम्ल अधिक 4 इलेक्ट्रॉन तयार झालं, 2H2O पाणी तयार झालेलं दिसून येतं. म्हणजे यांनी जे इलेक्ट्रॉन सोडलेले आहेत Fe ने ते ऑक्सिजनने स्वीकारले. जेव्हा Fe2 अधिक आयन धनाग्र भागातून स्थलांतरित होतात तेव्हा त्यांची पाण्याशी अभिक्रिया होते व पुढे ऑक्सिडीकरण होऊन Fe3 अधिक आयन तयार होतो. म्हणजे Fe2 जे आहे त्याचं पुन्हा पाण्याशी अभिक्रिया होऊन अजून त्याचं ऑक्सिडीकरण होतं, तयार होतो Fe3 अधिक. Fe3 अधिक आयनापासून अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साईड तयार होते. सजल म्हणजे पाण्याबरोबर, सजल म्हणजे पाण्याबरोबर. त्यालाच गंज असे म्हणतात आणि ते पृष्ठभागावर जमा होतात. सजल कसे? तर हे सजल म्हणजे पाण्याबरोबर. तर ती आहे रासायनिक अभिक्रिया. 2 Fe3 अधिक aqueous अधिक 4H2O पाणी, त्यापासून तयार झाला गंज म्हणजेच Fe2O3H2O स्थायू अधिक 6H+ धनायन सोडले जातात, प्रोटॉन सोडले जातात. वातावरणातील विविध घटकांमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्याची झीज होते, त्यास क्षरण असे म्हणतात. तुम्ही याच्यात घटक टाकू शकता. वातावरणातील विविध घटक म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणू शकतात की वातावरणातील ऑक्सिजन, पाणी किंवा आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड महत्वाचा, यांच्यामुळे धातूचे ऑक्सिडीकरण होते व त्याची झीज होते, त्याला क्षरण असे म्हणतात. लोखंड गंजते व त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो, हे लोखंडाचे क्षरण आहे. क्षरण ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. आता याचा पुढील पाठात करू. ठीक आहे, समजलंय? त्यामुळे ती आकृती इथे काढा, क्षरणाची, लोखंडाचं क्षरण.
त्याच्यानंतर या सगळ्या अभिक्रिया वेगळ्या पद्धतीने लिहा. पुढे आहे काळपट पडलेली चांदीची आणि हिरवळ झालेली पितळाची भांडी कशी स्वच्छ करतात. तर आपल्याला माहिती काळी पडलेली शक्यतो आपण त्याच्यामध्ये कोलगेट वगैरे टाकून किंवा लिंबाचा रस टाकून आपण ती साफ करत असतो. त्याचबरोबर चांदी सुद्धा आणि तांब्याची भांडी सुद्धा लिंबाने आपण स्वच्छ करतो. शेवटचा मुद्दा आहे खवटपणा. आता खवटपणा आपल्याला चांगला आहे, खौट म्हणतो ना आपण, खौट जे तेलकट किंवा तळलेले पदार्थ जास्त दिवस राहिले दिवाळीत वगैरे तर त्याला ते पदार्थ खौट होतात, चव बदलते, सुगंध बदलतो. जेव्हा जुने शिल्लक राहिलेले खाद्यतेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरत असतो तेव्हा त्यास खवट वास येतो. जर अशा तेलात अन्न शिजवले तर त्या अन्नाची चवही बदलते. जेव्हा तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ जास्त काळ तसेच ठेवले जातात तेव्हा हवेमुळे त्यांचे ऑक्सिडीकरण होऊन त्यास खवटपणा प्राप्त होतो. म्हणजेच काय की तेल किंवा तूप दीर्घकाळ तसंच ठेवलं आणि ते जर ऑक्सिजन बरोबर संपर्कात आलं तर त्याला खवटपणा प्राप्त होतो. तेलकट पदार्थ, ज्या पदार्थांमध्ये तेल अथवा तुपाचा वापर करतात त्यात खवटपणा टाळण्यासाठी प्रतिऑक्सिडेकाचा म्हणजेच अँटीऑक्सिडंट वापरतात. हवाबंद डब्यात अन्न ठेवल्याने सुद्धा अन्नाची ऑक्सिडीकरण क्रिया मंदावते. आपण पाहतो की आपण घरी तळलेले जे पदार्थ आहेत ते 1-2 किंवा आठवड्याभर टिकतात, नंतर खराब होतात. हे जर आपण पॅकिंगचे फूड पाहिले म्हणजे कुरकुरे वेफर्स वगैरे आपल्या दुकानात भेटतात ते जर पाहिले तर ते पॅक असतात, त्याच्यात गरम हवा भरलेली असते, त्याच्यात हवा असते गरम हवा, त्याच्यामुळे ऑक्सिजन जास्त प्रमाणात नसतो आणि ते जर फोडून ठेवले तर ते लवकर खराब होतात. तसे त्यांच्यावर एक्सपायरी किती असते? 6 महिने. त्याचं कारण ते हवा बंद भरलेले असतात त्या कारण असतं. समजला? तर या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. याचे प्रश्न उत्तर छान पद्धतीने लिहा. काही अडचण आली तर मला विचारा.